जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्यांकडून नांदेड शहरामध्ये भव्य रक्तदान शिबिर। नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत। जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्यांकडून नांदेड शहरातील श्रीनगर भागामध्ये मोठ्या प्रमाणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दिनांक 4 जानेवारी ते 18 जानेवारी या पंधरवडा दरम्यान संपूर्ण जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज 17 जानेवारी रोजी 360 बॉटल रक्त संकलित झाले असल्याची माहिती संयोजकाच्या वतीने देण्यात आली। या रक्तदान शिबिरासाठी नांदेड तालुका प्रमुख भारत रॅपनवाड, तालुका महिला अध्यक्षा मनीषा जाधव, तालुका सचिव लक्ष्मण गणपत कवडे, तालुका युवा प्रमुख साईनाथ रामगिनवार, ब्लड प्रमुख अंकुश कदम, सामाजिक उपक्रम प्रमुख गणपत कारले, धर्मक्षेत्र प्रमुख सुवर्ण जनक माने, आध्यात्मिक प्रमुख बालाजी शेवाळे, प्रसिद्धी प्रमुख गंगाधर जाधव, सत्संग अध्यक्ष जनाबाई उस्किलवाड, सत्संग अध्यक्ष विजय पांचाळ, जिल्हास्तरीय समितीमध्ये जिल्हा रक्त संकलन प्रमुख दयानंद येडके, सचिव जनक माने आदी या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत। नमस्कार, मी सुवर्ण जनक माने आहे। आमच्या नरेंद्राचार्य रामानंदाचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून आम्ही रक्तदान संकलन करण्याचा संकल्प केला आहे। तरी आजच्या दिवशी आम्ही 1000 रक्तदान संकलन करण्याचा संकल्प सगळ्यांनी केला आहे। अशा प्रकारे रक्तदान चालत आहे। तरी मी धर्मक्षेत्र तालुका प्रमुख आहे। आम्ही सगळेजण मिळून कमिटीवाल्यांनी संकल्प केला आहे की सगळ्यांनी 10-10 डोनर उपलब्ध करायचे आहेत। अशा प्रकारे आम्ही 1000 रक्त संकलन बॉटल करणार आहेत। नमस्कार। आतापर्यंत 22,750 अशा रक्त संकलन झालेलं आहे भारतभरातून। इथे नांदेड तालुक्यामध्ये 3 शिबिर झालेले आहेत। पहिला शिबिर विष्णुपुरी झालेला आहे आणि दुसरा साठे चौक आणि हे तिसरा श्रीनगरला चालू आहे। आजचा आपला उद्देश काय आहे नेमका? उद्दिष्ट आमचं आहे की सिकलकर्स या नावाचे बिमारी असते, लहान मुलांमध्ये जास्तीत जास्त आढळून येते, तर त्यांच्या शरीरामध्ये हे रक्तपेशी तयार होत नाहीत। तशा संस्थांना आपण मोफत रक्त बॉटल त्यांना पुरवठा करत आहोत। आणि तसेच अपघातग्रस्तामध्ये जास्त ब्लड त्यांचं गेलेलं असतं, त्यामुळे त्यांना त्या काळामध्ये आपण मदत करतो, फ्री डोनर उपलब्ध करून देतो त्यांना आपण। तसेच ब्लड कॅन्सर अशा लोकांना दर 15 दिवसाला रक्त हे चढवलं जातं, त्यांना बदललं जातं, तर तशा संस्थांना पण आपण रक्त पुरवठा करतो संस्थानामार्फत। समाजाचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि हे धर्माचं कार्य आहे आमच्या जगद्गुरू श्रींचं। त्यांच्या प्रेरणेतून हे सगळं धर्माचं कार्य चालू आहे। आम्ही जनतेला आवाहन करतो की अशा लोकांना आपण पुढे होऊन आपलं धर्माचं कार्य, प्रत्येकजण धर्म जपला पाहिजे आपला। जगद्गुरू नरेंद्राचार्यजी संस्थानातर्फे आम्ही जसे धर्म जपत आहोत, जशी सेवा करत आहोत, तसे तुम्ही पण पुढे येऊन सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे अशी जगद्गुरू श्रींच्या चरणी विनंती करते। माझे 2 शब्द संपवते। जय सियाराम। मी जिल्हा सचिव जनक बबुरवान माने, नांदेड जिल्हा सचिव आहे। तर हे जगद्गुरू श्रींचं कार्य आहे। जगद्गुरू श्रींचं सर्व जनतेला व सर्व भाविकांना आव्हान आहे की जे अपघातग्रस्त आणि सिकलकोलिया हे जे आपल्या जिल्ह्यामध्ये 395 रुग्ण आहेत की ज्याला आपण दर पंधरवड्याला आपल्याला त्यांना रक्त द्यावं लागतं। तर टोटल 1 वर्षामध्ये आपल्याला 9,600 रक्तदान बालकांना लागतं। त्या पद्धतीनं जे सिव्हिलमध्ये असतात, जे रुग्ण ज्याला तात्काळ गरज असते, यांना आपण मोफत रुग्ण देतो आणि हे जे रक्त आपण संकलन करतो ते आपण मोफत हे गव्हर्मेंटला देतो। जसं की आपण मिलिटरी वगैरे जे आहेत यांना सगळं आपल्याला हे रक्तदान आपण फ्रीमध्ये देतो। हे आमच्या गुरूंचा आदेश आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी आपण 1,36,722 झालं होतं, तर याही वर्षी म्हणजे भारतभर हा उपक्रम चालू आहे। त्यातल्या त्यात आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये 13 तालुक्यामध्ये आत्तापर्यंत टोटल कॅम्प्स हे 22 झालेले आहेत आणि आजच्या दिवसामध्ये 9 कॅम्प्स आहेत। तर 9 कॅम्प्समध्ये आत्ता टोटल आपल्याला नांदेड जिल्ह्याचं उद्दिष्ट जे आहे ते आजच्या डेटमध्ये आपण 3000+ झालेले आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त संकलन करायचं आहे। हा गुरुचा आदेश आहे। याप्रमाणे सर्व गुरुभाविक हे तळमळीनं
जनतेला आवाहन करतात आणि प्रत्येकजण आपापले 2 डोनर 5 डोनर कोणी 10 डोनर असे करून जेवढं होईल तेवढं जास्त संकलन करून हे आपण समाजकार्यासाठी देत आहात. जसे आपले याच्या अगोदर बंधाऱ्याचंही कार्य झालेलं आहे, तरी बंधारेही आपण गुरुच्या संकल्पनेतून आपण बनवलेले आहेत. ते सुद्धा आपण मी 273 बंधारे बनवलेले आहेत. आणि तसंच रोपणसुद्धा आपण जिल्ह्यामध्ये आपण 2 नंबरला म्हणजे नाणीस पीठामध्ये आपण 2 नंबरला आहेत आणि यावर्षी बंधारेमध्ये आपण 3 नंबरला आहेत. तसं आपण रक्तदान शिबिरमध्ये सुद्धा आपण 3 नंबरला राहू अशी गुरुचरणी प्रार्थना आहे आणि ते आमचं कार्य आमचं चालू आहे. या पद्धतीनं हे करत आहेत. जय श्री राम. शेतकऱ्यांना कसा उपयोग होतो? बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना बंधारे बांधण्याचा उद्दिष्ट हे होता की शेतकऱ्यांना पाणी अडवा आणि पाणी जिरवा. जसं स्वामींचा आदेश आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. या प्रेरणेतून आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा उद्दिष्टानं आपण ते बंधारे गुरुने आदेश दिल्याप्रमाणे आपण बनवलेले. किती आता पण वृक्ष लागवड किती केली आपण? वृक्ष लागवड हे नांदेड जिल्ह्याला जी होते ती आम्ही 5,000 प्लस केलेली. हा वृक्ष आता जोपासले तो जोपासणी चालू आहे की जे सर्व वृक्ष जे आपण लावलेले आहेत ते GPS मध्ये घेतलेले आहेत आणि गुरुने आदेश दिलेले आहे. ते वृक्षारोपण जपणं हे आमचंही काम आहे.